नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. भारतीय जनता पार्टीचं रेमंड परिसरातील अतिशय भव्य अशा प्रकारच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस पंचायत राज मंत्री श्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघोले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचं हे ठाणे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाचं उद्घाटन करताना काल देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. या ठिकाणची जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी आहे. मतांमधून देखील ते परावर्तित होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला भविष्यात ठाण्यामध्ये मोठं काम करायचं आहे असं देखील यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या सभेमध्ये श्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्याच्या जागेविषयी काहीतरी बोलतील असं बोललं जात होतं. मात्र आपण आज कुठल्याही प्रकारची हेडलाईन देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आणि ठाण्याच्या जागेचा विषय पुन्हा एकदा गुलदस्त्यात ठेवला. अत्यंत भव्य अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं हे कार्यालय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची सभा काल शिवतीर्थावर झाली. शिवाजी पार्क येथे झालेल्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. या सभेमध्ये राज ठाकरे हे महायुतीला आपला पाठिंबा जाहीर करतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. त्याप्रमाणे काल राज ठाकरे यांनी या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आपल्याला कुठल्याही प्रकारची राज्यसभा नको, विधान परिषद नको, काही नको, मात्र देशाला चांगला पंतप्रधान हवा, यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी या सभेमध्ये जाहीर केलं. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. एकीकडे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलेला असताना लोकसभेच्या निवडणुका लढवण्यामध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नाही हे त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून जाणवलं. मात्र तरीही या संदर्भात राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागा असं आवाहन देखील केलं. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर परस्पर विरोधी अशा प्रकारची मतं समाज माध्यमांमधून व्यक्त होत आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा अतिशय उत्तम आहे. त्यामुळे देशाला स्थिर सरकार मिळेल, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील. तर दुसरीकडे काही जणांनी मात्र राज ठाकरे यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध.
मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. ठाणे जनता सहकारी बँकेच्या पत्रकार परिषदेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. बँकेचा यंदाचा व्यवसाय हा 22,463 कोटींपर्यंत पोहोचला असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे. याच वेळेस बँकेच्या डिपॉझिट्समध्ये देखील वाढ झाली आहे. गेल्या वर्षी बँकेचे डिपॉझिट 13,743 कोटी रुपये होते. यंदा त्याच्यामध्ये वाढ झाली असून आता 14,588 कोटी रुपये एवढे बँकेचे डिपॉझिट्स आहेत. बँकेने गेल्या वर्षी 7,211 कोटी रुपयांचे लोन्स दिले होते. यंदा या संख्येत देखील वाढ झाली असून यावर्षी बँकेने 7,875 कोटी रुपयांचं कर्ज वितरण केलं आहे. बँकेचा यंदाचा निव्वळ नफा हा 216 कोटी रुपये झाला असून स्वनिधी 1,549 कोटी रुपयांवरून 1,719 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेचा NPA हा 3.66% असून कॅपिटल ॲडिक्वसी रेशो हा 17.57% पोहोचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. बँकेला अतिशय चांगल्या फायनान्शियली साऊंड बँक म्हणून आता मान्यता रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे. त्यामुळे 5 नवीन शाखा उघडण्याची परवानगी बँकेला मिळाली आहे. त्यापैकी एक शाखा ही परवरी गोवा येथे उघडण्यात येणार असून पुण्यामध्ये 3 आणि ठाण्यात एक नवीन ब्रँच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री शरद गांगल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये बँकेने मोठ्या प्रमाणात होम लोन्सचं वितरण केलं आहे आणि बँक सर्वसामान्य ग्राहकांसाठी कायम ग्राहकाभिमुख राहील अशी माहिती देखील या निमित्ताने श्री शरद गांगल यांनी दिली. तर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता तो 22,463 कोटी झालेला आहे. डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती ती 14,588 कोटी झालेली आहे. त्याच्यानंतर लोन्स जी आहे ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती ती 7,875 कोटी झालेली आहेत. आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता तो 280 कोटी झालेला आहे आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे. आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता तो 1,719 कोटी झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे. भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री सचिन मारुती भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या चैत्र नवरात्रोत्सवाला अगदी पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. या ठिकाणी स्वामी धर्मदासजी महाराज यांच्या पौरोहित्याखाली नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. वीर सावरकर मैदान, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड, ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देवीच्या या उत्सवासाठी भव्य आरास निर्माण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी देवीची मूर्ती ही देखील अत्यंत विलोभनीय आहे. या उत्सवाला दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक येत आहेत. भव्य प्रतिष्ठान आयोजित हे 3रं वर्ष आहे. चैत्र नवरात्र उत्सव हे 9 दिवस या अतिशय आपुलकी, प्रेमाने आणि देवीच्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरं केले जातं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. माता की चौकी असेल, भोंडला असेल, भजन असेल, त्याच्यानंतर कन्यापूजन असेल, अशा वेगवेगळ्या विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. डान्स स्पर्धा असतात, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित केले असतात. 9 दिवस या ठिकाणी नवचंडी याग केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक त्याचप्रमाणे भक्तिमय अशा वातावरणामध्ये ही देवीचे मंडळातर्फे पूजा अर्चा केली जाते. हे मंडळ आता हे 3ऱ्या वर्षात पदार्पण करत आहे आणि भव्य प्रतिष्ठान आयोजित नरेशजी म्हस्के साहेब व सचिन भोसले यांच्या सहकार्याने हे सर्व हा कार्यक्रम आयोजित होत आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। शिवाजीनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मंडळ ठाणे आणि नटे प्रतिष्ठान या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील उन्नती गार्डन मैदान देवदयानगर ठाणे या ठिकाणी दिनांक 9 एप्रिल ते बुधवार दिनांक 17 एप्रिल या कालावधीमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप नटे यांनी सांगितलं। श्री संदीप नटे यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। या निमित्ताने 9 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। या ठिकाणी भव्य अशा प्रकारची आरास साकारण्यात आली आहे। त्याचप्रमाणे देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। कॉर्बिन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या कंपनीच्या वतीने आणि निलेश जोशी यांच्या पुढाकाराने उद्यम मार्ट हे ॲप काल सुरू करण्यात आलं। श्री अतुल राजोळी यांच्या हस्ते या ॲपचं उद्घाटन समारंभ काल संपन्न झाला। यावेळेस मोठ्या संख्येने ठाणे शहरातील उद्योजक उपस्थित होते। सर्वसामान्य उद्योजकांना बऱ्याचदा ई-कॉमर्स ॲप सुरू करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं। हे भांडवल अनेकदा लघु उद्योजकांकडे नसतं। त्यामुळे लघु उद्योजकांना देखील आपला व्यवसाय हा जगाच्या बाजारपेठेत नेता यावा या दृष्टिकोनातून श्री निलेश जोशी यांनी हे ॲप सुरू केलं आहे। केवळ 7,000 रुपयामध्ये आपण हे ॲप सबस्क्राईब करून या ॲपवर आपल्या सगळ्या वस्तू आणि सेवा अपलोड करून जगाच्या बाजारपेठेमध्ये आपल्या दुकानाव्यतिरिक्त आपण आपला माल विकू शकणार आहात, अशी माहिती श्री निलेश जोशी यांनी दिली। यावेळेस बोलताना श्री अतुल राजोळी यांनी देखील अशा प्रकारच्या ॲपची सर्वसामान्य लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात गरज असते। लघु उद्योजकांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी हे क्रांतिकारी पाऊल असू शकतं, अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली। या कॉर्बिन टेक्नॉलॉजी सोल्युशन्सच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई-कॉमर्स ॲपच्या माध्यमातून विक्रेते हे थेट ग्राहकांशी संपर्क साधू शकणार आहेत। ग्राहकांचा संपूर्ण डेटाबेस हा लघु उद्योजकांना उपलब्ध होणार आहे। त्यामुळे लघु उद्योजक हे अनेक वर्ष आपल्या ग्राहकांसोबत व्यवसाय करू शकतील, अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली। हे ॲप सर्वसामान्य लघु उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वाचं असेल, असं अतुल राजोळी यांनी सांगितलं। अनेक लघु उद्योजक देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। त्यांनी देखील लघु उद्योजकांसाठी या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला। इकडे कॉर्बिन टेक्नॉलॉजीजच्या या उद्यम मार्ट
या अत्यंत इनोव्हेटिव्ह आणि महत्त्वाच्या अशा ॲपच्या उद्घाटन समारंभाला आलो होतो आणि निलेश जोशी आणि त्यांच्या कॉर्बिन टेक्नॉलॉजीजच्या टीमचे अत्यंत मनापासून आभार. त्यांनी हा जो ॲप डेव्हलप केलेला आहे तो विशेषतः मला असं वाटतं की लघुउद्योजकांसाठी ज्यांचे प्रॉडक्ट्स आहेत पर्टिक्युलरली आणि त्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचायचं आहे त्यांच्यासाठी खूपच हे उपयुक्त असं ॲप असणार आहे. उद्यम मार्ट कॉर्बिन टेक्नॉलॉजीजने हा जो निलेश जोशींनी एक नवीन उपक्रम चालू केला आहे हे बघत असताना आमच्यासारख्या MSMEसाठी हा फार महत्त्वाचा ॲप आहे. कारण आज सर्वात कमीत कमी रेटमध्ये आणि रेंटल पद्धतीने त्यांनी उद्यम मार्ट ह्या ॲपची जी काही आज अनाऊन्समेंट केली आणि लॉन्चिंग केली, मला वाटतं हा प्रत्येकाने ॲप घ्यायला हवा, ही सर्व्हिस अवेल करायला हवी. कारण MSME म्हटलं की आपल्याला आपले रेकॉर्ड मेंटेन करणं, आपले कस्टमर्स मॅनेज करणं आणि आपल्या सर्व्हिसेस आपल्या कस्टमरपर्यंत पोचवणं हा प्रत्येक वेळेसच एक मोठा जिकरीची गोष्ट वाटत असते आणि त्याच्यावरती मात करणारा मला वाटतं हा ॲप आहे. कॉर्बिन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर आहे. उद्यम मार्ट हे जे हा जो एक ॲप आपण तयार केलेला आहे सध्या, हा बेसिकली मायक्रो टू स्मॉल एंटरप्राइजेस जे आहेत ज्यांच्याजवळ उत्तम प्रॉडक्ट्स आहेत, पण एकदम ॲप नवीन बनवायचं असेल किंवा वेबसाईट नवीन बनवायची असेल तर जी लाख, 1.5 लाख, 2 लाखाची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, तर जे छोटे उद्योजक आहे त्यांच्यासाठी ती कधी बरेच कठीण होऊन जातं. तर पण त्यांना आजचा जमाना असा आहे की तुम्हाला ऑनलाईन प्रेझेन्स असणं पण गरजेचं आहे. तर मग हे एक आमचा प्रयत्न आहे की हे जे उद्योजक आहेत ज्यांच्याजवळ चांगले प्रॉडक्ट्स आहेत किंवा चांगल्या सर्व्हिसेस आहेत, तर त्यांना एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं, त्याच्यासाठी हा उद्यम मार्ट आम्ही तयार केलेला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.